नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 मधील सौ संध्या जॉर्ज आवळे या रासप पक्षाकडून निवडणुकीमध्ये उभ्या आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील गेल्या 20 वर्षांमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी या भागातील कोणतीही कामे म्हणावी तशी केलेली नसल्यामुळे आणि कोणताही विजन नसल्यामुळे फक्त सत्ता आणि सत्ता यासाठीच ही मंडळी निवडून येतात. त्याला विकासाशी काही देणे घेणे नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले असल्यामुळेच त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी फिरोज मुल्ला. लोकसंदेश न्यूजच्या 2026च्या रणधुमाळीमध्ये निवडणूक रणधुमाळीच्या माध्यमातून आपल्या उमेदवार रासपकडून तिकीट मिळालेले उमेदवार सौ संध्या आवळे यांची मुलाखत घेण्याकरता आलेलो आहोत. त्यांचं विजन जाणण्याची प्रयत्न करूया. नमस्कार, माझं नाव सौ संध्या जॉर्ज आवळे. मी प्रभाग क्रमांक 5B मधून सर्वसाधारण महिलामधून इच्छुक आहे. माझं विजन हे आहे की माझ्या प्रभागाचा विकास हा मला कुठं झालेला दिसत नाही. विकास नाही तर हा भकास झालेला आहे. माझ्या प्रभागामध्ये अजून मूलभूत गोष्टीवरच आम्हाला लढाई करायला लागत असते. अजून रस्ते, लाईट, पाणी यातच आम्हाला झगडावं लागत असते. जग कुठं चाललंय, अजून आम्ही रस्ते, लाईट, पाणी यातच आहोत. कुठलीही शासकीय योजना येऊ दे, प्रस्थापित जे नगरसेवक आधीचे होते त्यांनी कोणतीही शासकीय योजना येऊ दे, कधी आमच्या वॉर्डमध्ये येऊन ही योजना आलेली आहे याचा कॅम्प लावावा, त्याची सर्वसाधारण जनतेला बरीचशी माहिती नसते, त्याची माहिती द्यावी. असं कोणतेही काम झालेलं नाही. आम्ही सर्वसाधारण व्यक्ती असून आम्ही स्वतः बऱ्याचशा गोष्टींचे, मग ते लाडक्या बहिणीचे कॅम्प असो किंवा आयुष्यमान कार्डचे, आभा कार्डचे, हेल्थ कार्डचे कोणतेही कॅम्प असो, आम्ही स्वतः लावतो. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे जे काही फॉर्म असतील त्याचे कॅम्प लावतो, लोकांना त्याचा लाभ मिळवून देतो. तसेच जे काही जातीचे दाखले वगैरे काढायचे असतात त्यात बऱ्याचशा त्रुटी असतात. त्या त्रुटी आणि जनतेला माहीत नसतं, काही पूर्तता केल्यावर आपल्या म्हणजे जातीचे दाखले किंवा जे काही इतर दाखले असतील निघतील, तर त्याची देखील आम्ही सखोलपणे त्या व्यक्तींची माहिती घेतो. कोणते डॉक्युमेंट आहेत आणि काय करावं लागेल, कोणत्या डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्तता करावी लागेल, त्यामुळे तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळेल. त्या प्रमाणपत्राअभावी बरेचसे विद्यार्थी हुशार असून देखील त्यांना बऱ्याचशा ॲडमिशनपासून वंचित राहावं लागते. साधं माझं उदाहरण सांगते. मी सर्वसाधारण कुटुंबातली आहे. मी उच्च शिक्षित आहे. मी MPSCची एक्झामला 4 मार्कांनी मागे राहिले. का राहिले? कशाचा अभाव? माझ्या प्रभागात जर एखादं अभ्यासालय, ग्रंथालय असतं, मला पुस्तकांची सर्व सुख सोयी असत्या, तर मी मागे राहिले असते का? माझ्या प्रभागात एखादं ग्रंथालय नाहीये, एखादं विरंगुळा केंद्र नाहीये, नाना पार्क असते ते नाहीये, कुठेही काही शैक्षणिक किंवा कोणताच विकास झालेला नाहीये. त्यासाठी ही माझी उमेदवारी आहे आणि मला विश्वास आहे माझी जनता नक्कीच माझ्याबरोबर असणार आहे. कारण आम्ही एसीत फिरणारे नाहीये, तर आम्ही रस्त्यावर चालणारे व्यक्ती आहोत. रस्त्यावर जाताना काच, खड्डे काय आहेत हे आम्हाला माहीत आहे. आमच्या प्रभागामध्ये भाजी मंडईचा अतिशय मोठा आणि वैरणीवरचा प्रश्न आहे. तो भाजी मंडईचा फक्त तो डायग्राम तो पेपरवर आहे. त्या भाजी मंडईचा प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे. अद्याप त्याचा देखील काही पाठपुरावा कोणी केलेला नाहीये. नुसतं काम चालू आहे हेच चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 वर्षे झाले वकारबाग मंडले प्लॉट इथे गटारीचं काम चालू आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा भयंकर प्रॉब्लेम होतोय. आसपास शाळा आहेत, बाजूला पेट्रोल पंप आहे, वाहने येतात, तिथं अपघात होतात, याचं कुणाला काही पडलेलं नाहीये. त्यामुळं माझी उमेदवारी ही माझ्या जनतेसाठी, जनतेच्या विकासासाठी, त्यांचे जे काही शासकीय किंवा काही योजना येतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापर्यंत हे सगळ्याचा पाठपुरावा करणे आणि त्यांना आम्ही ज्या काही म्हणजे शासकीय योजना असतील त्या त्यांना तिथं जाऊन सांगणे आणि त्यांना त्याचा लाभ करून देणे हे माझं विजन आहे. आणि जे काही म्हणजे सुशिक्षित बेकार आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना घरगुती उद्योग पाहिजेत. ज्या महिला घरात लहान बाळ आहेत किंवा त्यांच्या म्हणजे घरात वृद्ध महिला आहेत त्यामुळे त्या बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांना काहीतरी घरगुती उद्योग पाहिजे ना, त्या बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना घरगुती उद्योग देण्यासाठी मी पाठपुरावा करेन. तसेच जे काही आपल्या इथे बरेचसे
पार्क एक देखील लहान मुलांसाठी पार्क इथं नाहीये, तर ते उद्यान देखील मिळावं ही देखील माझी इच्छा आहे आणि मी त्याचा पाठपुरावा करणार आणि माझी उमेदवारी ही पूर्ण ही माझ्या जनतेच्या विकासासाठी आहे आणि मी ती करणार आणि माझा जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. जे 18 वर्षी केलेले काम आहे ते काम आपलं सांगितलं आणि त्या जोरावर त्या बळावर त्या लढत आहेत. त्यांची लढाई खूप मोठ्या दिग्गजांशी आहे. तरी आपण आशा बाळगूया की जनतेला मॅडमचं काम पटेल, त्यांचं विजन पुढं काय काम करणार हे पटेल आणि जनता मॅडमला मोठ्या संख्येने निवडून देईल अशी आशा मी बाळगतो. नमस्कार.